नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टक्केवारी एकदम शॉर्ट ट्रिकने कशी लिहायची असते। तर बघा, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला या टक्केवारीवर एक्झाम्पल असतात, मग ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। अगदी लहान मुलांना सुद्धा, तिसरी पासूनचे जे स्पर्धा परीक्षा आहेत त्या मुलांना सुद्धा या टक्केवारीवर काही एक्झाम्पल आहेत। तर बघा, एकदम शॉर्ट ट्रिकने हे एक्झाम्पल कसे लिहायचे असतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। इथं कोणतेही सूत्र वगैरे काहीही यूज करायचं नाही आपल्याला। तर एकदम सोप्या ट्रिकने आन्सर कशी लिहायची तुम्हाला ते मी सांगणार आहे। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथं काही एक्झाम्पल घेतलेले आहेत टक्केवारीची। तर ही सगळी एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत। म्हणजे बघा, 40%चे 40चे 20% म्हणजे किती, 50चे 30% म्हणजे किती, 150चे 70% म्हणजे किती, 80चे 60% म्हणजे किती, 120चे 40% म्हणजे किती आणि 140चे 50% म्हणजे किती। एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। पण जी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे ही ट्रिक तेव्हाच उपयोगी पडणार आहे की जेव्हा शेवटी 0-0 असणार आहे, तेव्हाच ही ट्रिक इथं यूज करायची फक्त। आता बघा, 40चे जर 20% तुम्हाला काढायचे असतील तर काय करायचं, फक्त हा 0 घालवा आणि हा 0 घालवा आणि ज्या संख्या उरलेत त्यांचा फक्त गुणाकार करा। बघा, 4 दोन्ही झाले 8 म्हणजे 8% असे याचं उत्तर आलं। त्यानंतर 50चे 30% दिलेले आहेत, हा 0 कट करा, हा 0 कट करा, ज्या संख्या उरल्यात त्यांचा फक्त गुणाकार करा। 5 त्रिक झाले 15, 5 त्रिक झाले 15 म्हणजेच 15%। त्यानंतर 150चे 70% तुम्हाला जर करायचे असतील तर हा 0 घालवा, हा 0 घालवा आणि 15चा पाडा 7 पर्यंत म्हणा। 15 7 झाले 105 म्हणजेच 105% असे याचं उत्तर येईल। त्यानंतर 80चे 60% जर तुम्हाला काढायचे असतील तर हा 0 कट करा, हा 0 कट करा, त्यानंतर 8 सक्क होतील 48, 48% असे याचं आन्सर येईल। त्यानंतर 120चे जर 40% तुम्हाला पाहिजे असतील तर हा 0 घालवा, हा 0 घालवा आणि 12चा पाडा 4 येईपर्यंत म्हणजे 12चा पाडा 4 पर्यंत म्हणा। 12 चौक होतील 48, 12 चौक 48 म्हणजेच 48%। त्यानंतर बघा, हा 0 कट करा, हा 0 कट करा, 140चे 50% तुम्हाला काढायचे आहेत, 2 0 तुम्ही कट केले तर 14चा पाडा फक्त 5 पर्यंत म्हणायचं आपल्याला, तर 14 पंचे होतील 70 म्हणजेच 70% असे याचं आन्सर येईल। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही ते सूत्र वापरलं असतं तर काय झालं असतं, 40चे जर तुम्हाला 20% काढायचे असतील तर काय करावं लागतं बघा। मग तुम्हाला असं 40 लिहायचं असतं, गुणाकारामध्ये 20 लिहायचं असतं, छेदामध्ये 100 लिहायचं असतं आणि मग हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, एकूण एकच होणार आहे। 30 प्रोसेस आहे आपली आणि 4 दोन्ही 8च उत्तर येणार आहे। म्हणजे एवढं सगळं करायची काहीच गरज नाहीये। जर तुम्ही या प्रकारे केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर पटकन समजणार आहे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करत जावा। कारण जर तुम्ही लाईक केलं आणि जर कमेंट केली तर आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी खूप मोटिवेशन मिळतं। त्यामुळे तुम्ही नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर बघा, आता इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे उदाहरण हे कसं लिहायचं असतं। तर बघा, आपण अगोदर उदाहरण कसं आहे ते वाचूया, कारण आता मुलांना खूप उपयोगी पडणार आहे हे। आता मुलांच्या एक्झाम्स होणार आणि मग मुलांचा रिझल्ट पण लागणार आणि आता कसं होतं की मुलांना शाळेमध्ये जे मार्क लिस्ट आहे त्यावर टक्केवारी दिली जात नाही। मग तुम्ही शाळेत जाऊन मुलांचे मार्क्स असे फक्त विचारू शकता आणि तुम्ही घरी येऊन त्याची टक्केवारी सुद्धा काढू शकता। तर तुम्हाला हे खूप उपयोगी पडणार आहे। बघा, एका परीक्षेत रोहनला 800 पैकी 569 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले हे आपल्याला काढायचंय। मग काय करायचं असतं, जे गुण मिळालेले आहेत ते वरती लिहायचे, विसरायचं नाही। जे गुण मिळालेले आहेत ते वरती लिहायचे। रोहनला किती गुण मिळाले, तर 569 गुण मिळाले, ते आपण वरती लिहिले। मग त्याला किती पैकी गुण तेवढे मिळाले, तर 800 पैकी त्याला 569 गुण मिळाले। बघा, म्हणजे किती गुण मिळाले ते वरती लिहायचं, किती पैकी आहेत ते खाली लिहायचं आणि फक्त गुणाकारामध्ये 100 करायचं, आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। बघा, हे 2 0 गेले
हे 2 झिरो गेले. आता 8 ने 569 ला फक्त भाग द्यायचा आहे. बघा 8 एके 8 आणि या 56 ला अगोदर भाग देऊ आपण. 8 7 होतील 56. त्यानंतर पुढे 9 उरले. आता बघा 8 एके 8 8 एके 8 इथं 1 उरला. इथं आपण पॉइंट देऊया आणि पॉइंटच्या बदल्यामध्ये या एकाच्या पुढे एक शून्य येईल. संख्या झाली 10. आता 8 ने 10 ला परत भाग घालू आपण. तर बघा 8 एके 8 होतील. पुन्हा इथं 2 उरतील आणि मग त्याचे पुन्हा 20 होतील. बरोबर, त्याचे पुन्हा 20 होतील. मग पुन्हा 8 दोन्ही 16 होतील. मग इथं पुन्हा किती उरतील? मग इथं पुन्हा 4 उरतील. मग 40 होतील आणि 8 45 होतील. इतकं मोठं आपल्याला करत जायची काहीच गरज नाहीये. मेन टक्केवारी आपल्याला समजली ना 71. मग त्यापुढे पॉइंट कितीही असू देत, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. 71.12 जर तुम्ही एवढं तुम्ही घेतलं तर पुरेसं आहे. किंवा फक्त 71% जर तुम्हाला समजले तर ते सुद्धा तुम्हाला पुरेसं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचे मार्क्स अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. इकडं जेव्हा असं 0-0 असतं, तुम्हाला तुमच्या एक्झामला जर असे प्रश्न आले तर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. 0-0 कट करायचे, फक्त उरलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. हे पण तुम्हाला शॉर्ट ट्रिकने सांगितलेलं आहे. ते पटकन येऊ शकतं. आणि जर या प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला येऊ दे किंवा जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलांची टक्केवारी काढायची असेल किंवा स्वतः मुलांना टक्केवारी आपली आपली काढायची असेल तरी पण तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. किंवा जर या प्रकारची एक्झाम्पल परीक्षेला आली तरी पण तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.